नमस्कार मित्रांनो, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का? तर हे पॅन कार्ड आता काही कामाचं नाही आहे। भारत सरकारने नवीन पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे। या नवीन पॅन कार्डची फी किती असणार आहे, हे पॅन कार्ड काढण्यासाठी आपल्याला कोणता ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे, तसेच या पॅन कार्ड बद्दलची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, आपल्याला कोणत्याही शासकीय कामासाठी एक महत्त्वाचं दस्तऐवज लागतं, ते म्हणजे पॅन कार्ड। आपल्याला बँकेत खातं खोलायचं असेल तर पॅन कार्डची आवश्यकता असते। तसेच 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेची ट्रान्झॅक्शन करायची असेल तर तुम्हाला बँकेत पॅन कार्ड मागितलं जातं। पॅन कार्ड बनवण्यासाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो, तर ते पॅन कार्ड आपण घर बसल्या मिळवतो। पण आता हे जुनं पॅन कार्ड बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि त्या बदल्यात पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे। या पॅन कार्ड मध्ये डिजिटल पॅन कार्ड असून यामध्ये QR कोड सुद्धा असणार आहे। आपल्याकडे जर जुनं पॅन कार्ड असेल तर आपल्याला नवीन पॅन कार्ड साठी अर्ज करावा लागेल का? तर अजिबात नाही। जे काही जुनं पॅन कार्ड आहे त्यावरती जो 10 अंकी नंबर देण्यात आलेला आहे, तोच 10 अंकी नंबर आपल्या नवीन पॅन कार्ड मध्ये असणार आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला मोफत मिळणार आहे। या पॅन कार्ड मध्ये आधार कार्ड वर जसा QR कोड देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीने नवीन पॅन कार्ड मध्ये QR कोड देण्यात येणार आहे। या QR कोडला स्कॅन केल्यानंतर करदात्याची संपूर्ण माहिती तात्काळ मिळणार आहे। या QR कोड असलेल्या पॅन कार्ड मधून आपल्याला कर भरणे, कंपनी रजिस्ट्रेशन करणे, तसेच बँक खाते उघडणे अगदी सोपे होणार आहे। हे नवीन पॅन कार्ड तुम्हाला कसं मिळणार आहे? ज्यांच्याकडे जुनं पॅन कार्ड आहे त्यांना नवीन पॅन कार्ड साठी ऑनलाइन अर्ज करण्याची काही गरज नाही। त्यांना ऑटो अपडेट द्वारे घरपोच नवीन पॅन कार्ड हे मिळणार आहे। अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार QR कोड असलेल्या पॅन कार्ड धारकांना त्यांची फसवणूक होणार नाही आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेचा प्रश्न सुद्धा यातून सुटणार आहे। आता सरकारने हे नवीन पॅन कार्ड का बरं काढलं असेल? आता हे पॅन कार्ड ऑपरेट करणारे सॉफ्टवेअर हे 15 ते 20 वर्षापूर्वीचं जुनं सॉफ्टवेअर आहे। या सॉफ्टवेअरला अनेक समस्या उद्भवत आहेत, त्यामुळे या पॅन कार्ड सिस्टीमला डिजिटल करण्यात आलेला आहे, जेणेकरून कोणतीही तक्रार, ट्रान्झॅक्शन, कर फायलिंग यासारख्या गोष्टींची खूप लवकर प्रोसेस होणार आहे। त्याशिवाय नवीन पॅन कार्ड सिस्टीम मधून कोणतीही फसवणूक होणार नाही किंवा खोटं पॅन कार्ड बनवता येणार नाही। भविष्यात हे पॅन कार्ड युनिव्हर्सल ID म्हणून वापरता सुद्धा येणार आहे, अशी माहिती देण्यात आलेली आहे। हे पॅन कार्ड डिजिटल करण्यासाठी तसेच नवीन यंत्रणा तयार करण्यासाठी 1435 कोटी रुपये खर्च करण्याची तरतूद अधिसूचनेत केली जाऊ शकते। त्यामुळे नवीन 2.0 हे पॅन कार्ड आपल्याला घर बसल्या मिळणार आहे। अशा प्रकारे भारत सरकारने नवीन 2.0 पॅन कार्ड जारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता पाहूयात कधीपासून आपल्याला या पॅन कार्डची अपडेट मिळणार आहे आणि आपल्याला घरपोच कधीपर्यंत पॅन कार्ड मिळेल। आता याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे, त्यामुळे आपण चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। जर आपल्याला घर बसल्या पॅन कार्ड काढायचं असेल तर इन्कम टॅक्स पोर्टलवरती जाऊन आपल्याला फक्त 5 मिनिटात आपलं पॅन कार्ड बनवता येतं। धन्यवाद।